Welcome students. In this video we will see the basic wiring types. This type is a single strand wire. आता सिंगल स्टँड वायर म्हणजे काय? एक तारी वायर, तिला आपण म्हणतो सिंगल स्टँड वायर. ज्या केबलमध्ये एक तार असते, मेटलची एक तार असते, तिला आपण काय म्हणतोय? सिंगल स्टँड वायर. बघा त्या वायरचं दुसरं नाव काय आहे? सॉलिड वायर. सॉलिड वायर म्हणजे काय? भरीव वायर. जी काही मेटलची तार असते त्या वायरच्या आतमध्ये ती कशी असते? आपली भरीव असते, म्हणून तिला सॉलिड वायर म्हणतात. ऑल्सो कॉल्ड सॉलिड कोर. तिला दुसरं नाव काय आहे? सॉलिड कोर वायर और सिंगल स्टँड वायर. सिंगल नावातच आहे, सिंगल म्हणजे एक, स्टँड म्हणजे तार, एक आतमध्ये मेटलची तार असते तिला. कन्सिस्ट ऑफ वन पीस ऑफ मेटल वायर. आता ही सिंगल स्टँड वायर कशी बनलेली असते? तिच्यामध्ये एक पीस ऑफ मेटल वायर, एक मेटलची तार असते. मग बघा, अ वायर इज अ सिंगल युजली सिलेंड्रिकल. ही वायरचा शेप कसा असतो? सिलेंड्रिकल असतो. नंतर ती कशी असते? फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असते. फ्लेक्झिबल स्टँड और रॉड ऑफ मेटल. ती कशाने बनलेली असते? एका मेटलच्या रॉडने बनलेली असते. नंतर बघा, वायर्स आर यूज टू बिअर मेकॅनिकल लोड्स. आता ही वायर कशासाठी यूज केली जाते? तर जिथे मेकॅनिकल लोड्स असेल त्या ठिकाणी ती वापरली जाते. इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये ती वापरली जाते. अँड टेलिकम्युनिकेशन सिग्नल्समध्ये, म्हणजे जे काही आपले सेटअप बॉक्सच्या पाठीमागे आपण एक वायर कनेक्ट करतो, वायर कनेक्ट करतो, ती वायर कुठली असती? तर आपली सिंगल स्टँड वायर. टेलिकम्युनिकेशनच्या सिग्नल्ससाठी आपण ती यूज करतो. नंतर आहे बघा, स्ट्रँड वायर ऑल्सो कॉल्ड सॉलिड वायर, म्हणजे भरीव वायर म्हणतो तिला. इज युजफुल, सॉलिडलाच घन म्हणतात, ती म्हणजे भरीव. इज युजफुल फॉर वायरिंग ब्रेडबोर्ड्स, म्हणजे ती वायर अजून कशासाठी यूज केली जाते? की ब्रेडबोर्ड्स म्हणजे काय? एखाद्या बोर्ड्सवरती जिथे इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट करणार आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स एक्सपेरिमेंट करणार आहेत, असे बोर्ड्स बनवण्यासाठी ही वायर यूज केली जाते. नंतर बघा, द वायर इज PVC कोट टू प्रोव्हाइड इट इलेक्ट्रिकल इन्सुलेशन, म्हणजे विद्युत प्रवाह व्यवस्थित चालण्यासाठी, खंडित न होण्यासाठी हिला वरतून काय असतं? ते PVC कोट असतं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आयसोलेट करण्यासाठी PVC कोट यूज केलं जातं. तर PVCचा मिनिंग काय आहे? पॉलिव्हिनाइल क्लोराईड. PVC कोट म्हणजे काय? पॉलिव्हिनाइल क्लोराईडचं हिला कोटिंग असतं. जे आतमध्ये मेटलची तार असते त्या मेटलच्या तारीला काय असतं? वरतून कोटिंग असतं पॉलिव्हिनाइल क्लोराईडचं. नंतर बघा, द वायर हॅज मेनी युजेस. ही वायर मल्टिपल यूजसाठी आपण यूज करू शकतो. इट फॉर्म्स द रॉ मटेरियल ऑफ मेनी इम्पॉर्टंट मॅन्युफॅक्चरर्स, म्हणजे काय आहे? रॉ मटेरियल आहे भरपूर साऱ्या मॅन्युफॅक्चरर्सचं. सच ॲज वायर नेटिंग इंडस्ट्री, म्हणजे वायर नेटिंग इंडस्ट्रीमध्ये हे रॉ मटेरियल म्हणून यूज केलं जातं. इंजिनियर स्प्रिंग्समध्ये यूज केलं जातं. वायर क्लोथ मेकिंगमध्ये यूज केलं जातं, जिथे वायरचे कपडे बनवतात तिथे. अँड वायर रोप स्पायनिंगमध्ये यूज केलं जातं. अँड टेक्स्टाईल फायबरमध्ये. हे मल्टिपल यूज आहेत ह्या सिंगल स्टँड वायरचे. नंतर बघा, आता हिचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, काय काय उपयोग आहेत आपल्याला, काय काय फायदे आहेत तिचे. तर बघा, बोथ स्टँडर्ड अँड सॉलिड वायर्स आर यूज बाय इंजिनियर्स इन अ वाईड व्हरायटी ऑफ केसेस, म्हणजे भरपूर सारे इंजिनियर्स लोक यूज करतात. म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स असतील ते वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ केसेस म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी त्या वायर्सचा यूज करतात. बट दे प्रेफर स्टँडर्ड वायर्स बिकॉज दे आर अ बंडल. स्टँड वायर्स आर रिलेटिव्हली मोअर फ्लेक्झिबल, म्हणजे काय? ते कुठली वायर्स प्रेफर करतात? की मल्टी स्टँड वायर प्रेफर करतात, कारण की त्या मल्टी स्टँड वायरमध्ये काय असतात? बंडल्स ऑफ वायर्स असतात. आणि स्टँड वायर्स आर रिलेटिव्हली मोअर फ्लेक्झिबल, म्हणजे ह्या स्टँड्स वायर कशा असतात? लवचिक असतात, फ्लेक्झिबल असतात भरपूर. मग बघा, नेक्स्ट आहे, दे आर बेटर सूट फॉर इंडोअर यूज ऑन सर्किट बोर्ड्स, म्हणजे एखादा सर्किट बोर्ड असेल त्याच्या आतमध्ये डिझाईन करण्यासाठी ह्या वायर्स सुटेबल आहेत. स्पीकर वायर्स म्हणून सुटेबल आहेत. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेससाठी या वायर सुटेबल आहेत. नंतर व्हेअर बेंडिंग अँड ट्विस्टिंग इज नेसेसरी. बेंडिंग म्हणजे वाकवणे आणि ट्विस्टिंग म्हणजे असा पीळ करणे.
इज नेसेसरी टू कनेक्ट इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. कधी कधी या वायरांना बेंडिंग करायला लागतं, कधी कधी पीळ घालायला लागतो एखादा इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट कनेक्ट करण्यासाठी. नंतर बघा मग वायर कम्स इन सॉलिड कोर. ही वायर कशी असते, सॉलिड कोर मध्ये येते, स्टँडर्ड मध्ये येते अँड ब्रेडेड मध्ये फॉर्म मध्ये येते. म्हणजे हे वायर्सचे फॉर्म आहेत. ऑल्दो युजली सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन. म्हणजे वायर कशी असते, क्रॉस सेक्शन मध्ये असते. व वायर कॅन बी मेड इन स्क्वेअर, हेक्झागोनल, फ्लॅट रेक्टेंग्युलर और अदर क्रॉस सेक्शन्स. म्हणजे वायर कशा कशा आकाराची बनलेली असते, तर स्क्वेअर सारखी, हेक्झागोनल सारखी, फ्लॅट रेक्टँग्युलर सारखी किंवा एखादा क्रॉस सेक्शन म्हणून. आयदर फॉर डेकोरेटिव्ह पर्पज. म्हणजे ती वेगवेगळ्या शेप्समध्ये का बनवली जाते, तर डेकोरेटिव्ह पर्पजमध्ये, म्हणजे छान अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. ऑर फॉर टेक्निकल पर्पज, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ती तशी बनवली जाते. सच ॲज हाय इफिशियन्सी व्हॉइस कॉइल्स इन लाऊड स्पीकर्स. म्हणजे वेगवेगळ्या तिच्या तांत्रिक उपयोगानुसार ती तशा आकारामध्ये बनवली जाते. नंतर बघा इथे इमेजेस दिलेले आहेत. सिंगल स्ट्रँड वायर, एकच तार आहे तिच्या आतमध्ये. वरती जे रेड कलरचं हे मटेरियल आहे त्याला आपण PVC कोट म्हणतो. मल्टी स्टँड मध्ये बघा मल्टिपल वायर्स आहेत आतमध्ये, मल्टिपल तार्स आहेत, त्याला पण वरती जे कोट आहे त्याला आपण PVC कोट म्हणतो. नंतर बघा आता मल्टी स्टँड वायर्स. म्हणजे सिंगल स्टँड मध्ये एकच तार असते, मल्टी स्टँड मध्ये काय असतात, बंच असतो, तारींचा बंच असतो. म्हणून बघा मल्टी स्टँड वायर्स कम विथ अ बंच ऑफ स्मॉल वायर्स बंच. बघा इथे स्मॉल वायरचा बंच आहे का, हा त्याला आपण मल्टी स्टँड वायर म्हणतो. म्हणून मल्टी स्टँड वायर्स कम विथ अ बंच ऑफ स्मॉल वायर्स बंच टुगेदर टू फॉर्म वन थिक कंडक्टर. म्हणजे छोट्या छोट्या वायरचा मिळून केलेला बंच तो एका थिक कंडक्टर मध्ये, म्हणजे एका कोट मध्ये आपण बंद करतो. कशासाठी, तर एक चांगला वाहक म्हणून. नंतर बघा मल्टी स्टँड वायर्स आर मोर मेलिएबल दॅन सिंगल स्टँड वायर. म्हणजे मल्टी स्टँड वायर ही खूप प्रवाही असते किंवा प्रभावी असते ॲज कम्पेअर टू सिंगल स्टँड वायर विथ द सेम क्रॉस सेक्शनल सरफेस. दोन्ही पण दिसायला कशा असतात, क्रॉस सेक्शनल सरफेस सारख्या. नंतर द मल्टी स्टँडेड वायर्स कम हँडी व्हेन यू नीड हायर रेजिस्टन्स टू मेटल फटिग. आता ह्या मल्टी स्टँड वायर्स कधी यूज केल्या जातात, जेव्हा आपल्याला हायर रेजिस्टन्स रिक्वायर्ड असतो. जसं आपण हीटरची वायर आहे, ती आपली हीटरची वायर कुठली आहे, तर मल्टी स्टँडेड वायर. म्हणजे जास्त लोड किंवा जास्त रेजिस्टन्स आपल्याला हवा असेल तर आपण तिथे मल्टी स्टँड वायर यूज करतो. नंतर बघा मल्टी स्टँड वायर्स आर यूज व्हेन द रिजिड नेचर ऑफ सिंगल स्टँड वायर्स. म्हणजे जेव्हा ह्या मल्टी स्टँड वायरचं नेचर कसं असतं, कठीण असतं ॲज कम्पेअर टू सिंगल स्टँड वायर्स आर नॉट सुटेबल सच ॲज फॉर सर्किट बोर्ड्स. म्हणजे मल्टी स्टँड वायर ह्या कठीण असतात, म्हणजे त्या कधी तुटण्यासाठी किंवा वाकवण्यासाठी. त्यावेळी जिथे सिंगल स्टँड वायर सुटेबल नसेल तिथे कुठली वायर यूज केली जाते, तर मल्टी स्टँड वायर यूज केली जाते. कधी कधी सर्किट बोर्ड डिझाईनसाठीही ती यूज केली जाते. नंतर बघा सिंगल स्टँड वायर्स आर प्रोन टू पॉवर लॉस ड्यू टू स्किन इफेक्ट विअर द करंट ट्रॅव्हल्स ऑन द आउटर सरफेसेस ऑफ द वायर. म्हणजे काय, सिंगल स्टँड वायर मधनं काय होतं की कधी कधी पॉवर लॉस केला जातो एखाद्या सरफेसच्या इफेक्टनुसार. बट मल्टी स्टँड वायर्स कॅन रिड्यूस द स्किन इफेक्ट. बट मल्टी स्टँड वायर काय करते की तो स्किन इफेक्ट रिड्यूस करते ॲज द सरफेस एरिया ऑफ ऑल द स्टँड्स इज मोर सिग्निफिकंट दॅन सिंगल स्टँड वायर्स. म्हणजे मल्टी स्टँड वायर ही स्किन इफेक्ट रिड्यूस करते आणि ती मोर फ्लेक्झिबल आहे आपल्यासाठी किंवा मोर सुटेबल आहे ॲज कम्पेअर टू सिंगल स्टँड वायर. नंतर बघा मल्टी स्टँड वायर्स ऑल्सो कम विथ हायर रेजिस्टन्स बिकॉज द क्रॉस सेक्शन इज नॉट मेड एंटायरली विथ कॉपर. म्हणजे आपल्याला माहित आहे जिथे हायर रेजिस्टन्स लागतो तिथे आपल्याला ही मल्टी स्टँड वायर यूज करतो आपण विथ कॉपरने. देअर आर ऑल्सो इयर गॅप्स बिटवीन द स्टँड विच कॉन्ट्रीब्यूट टू द हाय रेजिस्टन्स. म्हणजे काय आहे, त्या मल्टी स्टँड वायर मध्ये आतमध्ये थोडासा गॅप असतो, तो गॅप काय करतो, आपल्याला मदत करतो कशासाठी, हाय रेजिस्टन्स मेंटेन करण्यासाठी. आता याचे ऍडव्हान्टेजेस बघा काय काय आहेत मल्टी स्टँड वायरचे. द मल्टी स्टँड वायर्स आर फ्लेक्झिबल
म्हणजे इझिली आपण तिला वाकवू शकतो किंवा ती आपल्याला फ्लेक्झिबल आहे. अँड देअर इज अ लेस पॉसिबिलिटी ऑफ दिस गेटिंग रप्चर ड्युरिंग पुलिंग. म्हणजे आपण त्या वायरला ओढलं तर ती वायर म्हणजे तुटू शकते किंवा रप्चर होऊ शकते, याची पॉसिबिलिटी खूप कमी असते ॲज कम्पेअर टू सिंगल स्टँड. का कमी असते पॉसिबिलिटी? तर मल्टीस्टँड वायर हा वायरचा बंच असतो, म्हणून त्याला ओढलं तरी पण त्या लवकर तुटत नाहीत, म्हणजे रप्चर होत नाहीत. नंतर बघा इलेक्ट्रिकल फिक्चर म्हणजे काय? इलेक्ट्रिकल उपकरणं, त्यामध्ये ही मल्टीस्टँड वायर वापरली जाते, लाईक होल्डरमध्ये, प्लगमध्ये एक्सेट्रा. होल्ड द वायर बाय सिम्पल फ्लॅट बॉटम फाईन थ्रेड स्ट्रेट शांक क्रीव. म्हणजे काय? एका क्रीवचा उपयोग करून ती वापरली जाते. दिस फिटमेंट इज बेटर विथ मल्टीस्टँड वायर. म्हणजे एखाद्या बोर्डमध्ये फिट करण्यासाठी ती वायर सोपी आहे, म्हणजे बेटर आहे. नंतर बघा थ्रू द वायर फ्रॉम कंट्रोल स्विच टू द पॉइंट ऑर to electrical device should be continuous. There are some occasions on which wires need to be connected or joined. म्हणजे जिथे हाय रेजिस्टन्स लागत असेल एखाद्या ओकेजन्स मध्ये किंवा एखाद्या प्रोग्राम्स मध्ये किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस कंटिन्यूस चालू ठेवण्यासाठी आपण कुठली वायर यूज करू शकतो? मल्टीस्टँड वायर आपण वापरू शकतो. नंतर नेक्स्ट वायरचा टाईप आहे शिल्डेड वायर. आता शिल्डेड वायर बघा, अ शिल्डेड वायर ऑर स्क्रीन केबल. म्हणजे या शिल्डेड वायरला दुसरं नाव काय आहे? स्क्रीन केबल किंवा स्क्रीन वायर. इज अन इलेक्ट्रिकल केबल म्हणजे ही इलेक्ट्रिकल वायर आहे ऑफ वन ऑर मोर इन्सुलेटेड कंडक्टर्स. म्हणजे ह्या इलेक्ट्रिकल केबलला, या वायरला इन्सुलेटेड किती असतात? एकापेक्षा जास्त, म्हणजे 2 कोट असू शकतात किंवा 3 कोट असू शकतात, एकापेक्षा जास्त कोट असतात. तिला आपण काय म्हणतोय? शिल्डेड वायर. वन ऑर मोर इन्सुलेटेड कंडक्टर्स एन्क्लोज बाय अ कॉमन कंडक्टिव्ह लेअर. म्हणजे जी काही मेटलची वायर आहे, कंडक्टिव्ह लेअर म्हणजे जी काही मेटलची वायर आहे, त्या मेटलच्या वायरवरून 2 किंवा 3 लेयर्स असू शकतात, म्हणजे मोर दॅन 1 लेअर असतात. तिला काय म्हणतो आपण? शिल्डेड वायर. आता 1 किंवा मोर लेअर कशाचे असतात? इन्सुलेटेडचे असतात. म्हणजे इन्सुलेटेड लेटर म्हणजे काय? PVC कोट असेल. नंतर बघा द शिल्ड मे बी कंपोज ऑफ ब्रेडेड स्टँड्स ऑफ कॉपर और अदर मेटल्स सच एज ॲल्युमिनियम. आता ही शिल्ड कशाची पण असू कशाची असते? ब्रेडेड स्टँड्स ऑफ कॉपरची असेल किंवा दुसरं मेटल्स असेल ॲल्युमिनियम, त्याची असेल सील्ड. त्या सील्डवरती परत काय केलेलं असेल? कोट केलेलं असेल. अ नॉन ब्रेडेड स्पायरल वाइंडिंग ऑफ कॉपर टेप or a layer of conducting polymer. Usually this shield is covered with a jacket. जी काही शिल्ड केलेली असेल ती शिल्ड पण काय केली जाते? कवर्ड केली जाते विथ अ जॅकेट. जे कोट आहे त्याला इथे आपण जॅकेट म्हणतोय. नंतर बघा ही वायर यूज कुठे होती? शिल्डेड वायर यूज फॉर शिल्डेड केबल्स किंवा वायर आर यूज टू प्रोटेक्ट द डेटा बिंग ट्रान्सफर्ड थ्रू द केबल फ्रॉम डिग्रेडेशन बाय EMI एक्सपोजर. म्हणजे EMI एक्सपोजर म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. म्हणजे ही केबल कुठे यूज केली जाते? एखादा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी किंवा एखाद्या केबलचं डिग्रेडेशन करण्यासाठी, म्हणजे त्याचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स कमी करण्यासाठी. विच इज कॉमन इन डेटा सेंटर्स. म्हणजे ती कुठे कुठे वापरली जाऊ शकते? डेटा सेंटर्समध्ये, इंडस्ट्रियल सेटिंग्जमध्ये, ऑफिसेसमध्ये अँड अदर सेटिंग्स वेअर कम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट और इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इज इन हेवी यूज. आता ही वायर कुठे वापरली जाते? जिथे कम्प्युटर टेक्नॉलॉजी जास्त वापरली असेल किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जास्त वापरले असतील किंवा इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जास्त यूज केला असेल, तिथे आपण ही शिल्डेड वायर यूज करतो. नंतर नेक्स्ट आहे बघा, ही शिल्डेड वायर कशी दिसते, कशा टाईपची असते हे दाखवलेलं आहे. बघा हे वायर्स, आतमध्ये तिच्या वायर्स आहेत. हे वरती तिचं काय आहे? इन्सुलेटेड कॉपरचं वायर आहे आणि त्याच्यावरती हा PVC कोट आहे, त्याला आपण जॅकेट म्हणतो. ही झाली शिल्डेड वायर. आज आपण या व्हिडिओमध्ये वायरचे 3 टाईप शिकलेलो आहोत. फर्स्ट टाईप आहे सिंगल स्ट्रँड वायर, सेकंड आहे मल्टी स्ट्रँड वायर आणि थर्ड टाईप शिल्डेड वायर. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा, नोट्स अँड नोटबुकमध्ये राईट डाऊन करा आणि याबद्दल अजून काही माहिती भेटते का ती नेटवरती सर्च करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.